आज आपण एका नवीन पद्धतीची पोट भरणारी तुमची रेसिपी बनवणार आहोत। ब्रेड खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच भूक लागते, पण या रेसिपीमुळे तुम्हाला लगेच भूक लागणार नाही। दिवसभरही तुम्ही फुलफिल असाल। सो ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 4 ब्रेड घ्यायचे आहेत। याच्यानंतर 2 अंडी घ्यायची आहेत। इथे मी बॉयलर कोंबडीची अंडी घेतलेली आहेत। जर तुमच्याकडे घरात अंडी अवेलेबल असेल गावठी कोंबडीची, तुम्ही ती घेतली तरीही चालतील। तिथे तुम्हाला क्वांटिटी जास्त घ्यावी लागेल, कारण गावठी अंड छोटं असतं। सो अशा प्रकारे इथे आपण 2 अंडी फोडून घेतलेली आहेत। ही चमच्याच्या मदतीने आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहेत। जास्त नाही फेटली तरीही चालेल। चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे। जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल, तुम्ही नाही घातला तरीही चालेल। एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। तुमच्याकडे जर शिमला मिरचीच्या व्हरायटी असेल रेड आणि येलो वाली, तुम्ही ती घातली तरीही चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने, जेणेकरून ते एकजीव झालं पाहिजे या अंड्यामध्ये। याच्यानंतर चवीनुसार मीठ घाला। जर तुम्हाला ब्लॅक सॉल्ट वगैरे आवडत असेल, तुम्ही ते घातलं तरीही चालेल। अशा प्रकारे मीठ घालून झाल्यानंतर हे मिक्स करायचं आहे। इथे आपण मिरचीचा वापर नाही करणार आहोत। सो तुम्ही ही रेसिपी तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। खूप टेस्टी लागते। अजिबात मुलांचा डबा परत येणार नाही, पूर्ण संपूर्णच ते घरी आणतील। याच्यानंतर इथे आपल्याला एक एक करून असे 4 ब्रेड घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा एकावरती एक असे आपल्याला 2 ब्रेड ठेवून घ्यायचे। त्याच्यानंतर अशा प्रकारचा छोटा चाकू घ्यायचा आहे आणि या ब्रेडचे जे साइड्स आहेत, कडा म्हणतो आपण त्यांना, ते अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहेत। हाताने पकडून तुम्ही ते कट करू शकता, लगेच कट होतात, काहीच प्रॉब्लेम नाही। जर तुम्ही ब्राउन ब्रेड घेतला असेल तरी तुम्ही त्या ब्रेडचे सुद्धा अशा प्रकारे कट करू शकता। सो हे चारही साइडने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ही रेसिपी तुम्ही डाएटला सुद्धा खाऊ शकता। इतकी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी होते। असा जो मधला पोर्शन आहे तो साइडला काढून ठेवायचा आहे आणि हा पोर्शन आपल्याला फेकून द्यायचा नाही, हा सुद्धा आपल्याला यूज होणार आहे। सो अशा प्रकारे चारही ब्रेडचेही आपण कट करून घेणार आहोत। इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा घी घालायचं, तूप घालायचं। जर तुम्हाला बटर आवडत असेल तुम्ही बटर घालू शकता, आणि जर तुम्हाला तूप किंवा बटर काहीच आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी तेलामध्ये सुद्धा करू शकता। सो जास्त तेल घ्यायचं नाही, कारण आज आपण इथे नॉनस्टिकचा पॅन वापरत आहोत। कमी तेलात हेल्दी रेसिपी आपल्याला बनवायची आहे। इथे आपण 1 चमचा तूप घेतलेला आहे, ते सगळ्या बाजूने ग्रीस करून थोडंसं गरम करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण जे ब्रेडचे स्लाइस कट केले होते ते आहेत। याच्यानंतर आपण जे अंड्याचं मिक्सचर तयार केलं होतं ते आपल्याला एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे। तुम्ही इथे ते मिक्सचर वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता, आणि अशा प्रकारे बरोबर मध्यभागी पडेल अशा रीतीने आपल्याला ते या ब्रेडच्या स्लाइसमध्ये ओतून घ्यायचं आहे। अजिबात कडेला ओतायचं नाही, फक्त ते मध्यभागी पडलं पाहिजे एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आणि जर ते थोडंफार असं पसरलं नसेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने ते एकसारखं करून घेऊ शकता। सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। जर तुम्ही आपल्या ब्रँडचे अजून चॉकलेट्स ऑर्डर केले नसतील तर तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तुम्हाला ते शॉर्ट्स भेटतील शॉर्ट लिस्टमध्ये, प्लेलिस्टमध्ये। सो तुम्ही तिथून हे आपले चॉकलेट्स ऑर्डर करू शकता, कारण आपण तुमच्यासाठी कस्टमाइज क्रिसमसचे चॉकलेट्स घेऊन आलेले आहोत। सो ते शॉर्ट्स तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील, आणि तिथेच तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता। याच्यानंतर आपल्याला इथे थोडंसं चीज घालायचं आहे, आणि चीज घालून झाल्यानंतर त्याच्यावरती परत 1 चमचा ते अंड्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे। ते बॅटर घालून झाल्यानंतर त्याच्यावरती जो आपण मधला पोर्शन काढला होता ब्रेडचा तो ठेवून घ्यायचा आहे, आणि असा हाताच्या मदतीने तो प्रेस करायचा आहे, जेणेकरून तो जो ब्रेड आहे तो खालच्या पोर्शनला चिकटला जाईल। एका साईडने तो भाजल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे, आणि नंतर तुम्हाला तो दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा आहे। सो ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला, संध्याकाळच्या ब्रेकफास्टला सुद्धा बनवू शकता, किंवा डिनरला सुद्धा खाऊ शकता। इतकी टेस्टी आणि ही हेल्दी रेसिपी आहे। सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। अशा प्रकारे आता हे दुसऱ्या साईडने हे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। ही तुमच्या इच्छेनुसार आहेत की तुम्हाला किती फ्राय करायचे आहे। जर तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत नसेल तुम्ही मीडियम फ्राय केलं तरीही चालेल। सो अशा प्रकारे हे आता फ्राय करून झालेलं आहे। हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।